अचानक आम्ही ठरवलं का पाऊस पडला म्हणजे असं गावी. सो आता मी चाललो आहे काजवा महोत्सव बघायला. सो आता मी जस्ट एक लोकेशनला असंच थांबलं आहे. सो ब्लॉगची सुरुवात कुठं करायची समजत नव्हती. सो इथून आम्ही आता म्हणजे आमच्या इथे एक हॉटेल आहे, ते थांबले असं टाईमपास करायला 2 मिनटं. इथं माझे भाऊ वगैरे बसलेत आतमध्ये सर्वच ते चालू आहेत. त्यांचा एक भाऊ असा आतमध्ये गेला आहे, सध्या येतोय तो काहीतरी घेऊन खायला प्यायला. आणि ही आमची गाडी आता जाणार आहे काजवा महोत्सवला. बघूया आपण नक्की आपल्याला काजवे दिसतात का नाही, कारण का पाऊस पडल्यावर मोस्ट ऑफली काजवे दिसत नाही. सो बघूया आपल्याला दिसतात की नाही काजवे. चला लेट्स गो. हॅलो मित्रांनो, तर पहिला पाऊस पडला आमच्या गावी आणि पहिल्या पावसाची मजा काजवा महोत्सवने सुरू होते. भंडारदऱ्याला मस्त काजवा महोत्सव होत होता. आम्ही सगळे चिमटे ब्रदर्स चाललो आहे. बघूया आज काय बघायला भेटतंय. हे आमचे सगळे ब्रदर्स आहेत, लिटिल ब्रदर्स. तर बघूया किती काजवे भेटतात किती नाही. एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर करेल. प्लीज बघा पुढचा आमचा व्हिडिओ आणि शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. जस्ट इकडं वासाडी का नाही सॉरी आंबेवाडी का चाललो होतो. आता तिथून इकडं वासाडी साईडलाच जायचं सगळीवर. शो इथं वासाडीचा रोड आणि इकडे चाललो राजूर साईडला, भंडारदरा रतनवाडी साईडला आहे ना, रतनवाडी. काही दिसतं का चेक करा प्लीज. पूर्ण झाडांना काजू दिसते, पण जे डोळ्याने दिसतंय ना ते कॅमेऱ्यामध्ये कॅच नाही होतं. डोळ्यांना एकदम काजवे दिसते खूप म्हणजे खूप. कॅमेऱ्यामध्ये कॅच होते का नाही माहिती. तिकडे वरती आहे पूर्ण डोंगरात आहे. इकडं कळसुबाईचा डोंगर आहे. मध्येच म्हणजे ना एकदम काजवे एकदम जास्त येतात का. हे फ्लॅश नको लाव, फ्लॅश नको लाव, हात लावतोय तू. हे बघ मध्ये आता खूप आले बघ. काय दिसतात ते यार काजवे. हे बघ खतरनाक खतरनाक. सो फायनली आता मला भारी गाड्यात थोडेसे काजवे दिसले. बघू आता पुढे कसे दिसतात, कसे भेटतात काजवे. आणि मस्त आलेत काजव्यांचा जो शॉट घेतलाय ना प्रॉपर. आता आम्ही फायनली रतनवाडीच्या इकडे मुर्शिदच्या इकडे ना आपण हां. आता आम्ही सध्या बांगरवाडीत आलो आहे. बांगरवाडीतून चाललो आहे लवाडवाडीकडे. बघूया जाता जाता दिसतात का आपल्याला काजवे. Will come crashing
टेम्पल मंदिर ते आता आपण बघण्यासाठी जाणार आहोत. तर रात्रीचे वाजलेले आहेत 1:30 वाजलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो. गाईस मी फर्स्ट टाईम आहे ना लवळवाडीमध्ये आलो आहे. ते अमृतेश्वर मंदिर एकदम फेमस, म्हणजे फर्स्ट टाईम ते पण नाईटला आलो आहे. लोक दिवसा येतात आणि आता आम्ही 3:30 वाजलेत आहे. 1:30चा टायमिंग झाला आहे. फिरता असं नाईट आऊटला आलो. सो हे आहे अमृतेश्वर मंदिर. सो नशिबाने आपल्याला व्हिडिओ पण काढता येईल रात्रीच्या वेळेस. हे नंदी महाराज, मला अशी व्हिडिओ काढायला आवडत नाही, काढतोय पण आज नाईटला आलो आहे त्यामुळे. हर हर महादेव. पहिल्यांदा बघतो यार, का आले तर दर्शन होते प्रॉपर. हर हर महादेव. पहिल्यांदा आलो यार, खतरनाक आहे. 4 महिने पावसाळ्याच्या पाण्यात असतं ना ही पिंड. पहिल्यांदा आलोय नाईटला. हर हर महादेव. वाव, काय लोकेशन आहे यार. शपथ, काय मंदिर आहे यार. तलाव आहे. शपथ, काय वाटतंय यार. बरं काढते. बघा ना गाईस, रात्रीची वेळेस कसे वाटतंय अमृतेश्वर मंदिर रात्रीची. खूप भारी, म्हणजे पहिल्यांदा झालं नाही कसं. फ्लॅश राहू दे ना, चालू चल ना आतमध्ये. रात्रीची दाखवू आपण. घेऊ का पहिल्यांदा आलं का, पहिल्यांदा बघतोय. नाईटला आलं त्याच्यामुळे कसं कोण नाही तर एकदम प्रॉपर बघायला वाटते. हे व्हिडिओ पण काढता येतं. ते खतरनाक आहे रे. बघ ना, पूर्ण कोरीव काम आहे. बघ ना नक्षीकाम. बघ ना, पार्ट डिटेलिंग बघ. शपथ, आम्ही दादा हे बघ ना, देव कसे उलटे आहेत, असे देवी आहेत का दानव आहे काही कळत नाही. बघ ना इकडे ना वरती, बघ ना एकदम डिटेलिंगमध्ये. बघ ना, तेच ना मी बघतोय. कडक देवी आहेत. हे बघ, हे बघ इकडचं बघ एक. शपथ, काय म्हणजे काय केलंय बाई तेव्हाच्या लोकांनी. म्हणजे ह्याचं मंदिराचं हिस्ट्री मला बघायला लागलं. ते बघ ना, ती देवीची कसं केलं त्याने, खतरनाक. अरे यार, कडक आहे कडक. अरे हे पूर्ण आहे ना आपला हिस्ट्रीमध्ये आहे ना. ते बघ ना, हे बघ शंकराचे पिंड आहेत. वाव, काय खतरनाक आहे रे. हे भिंती बघ, खतरनाक आहे. मला सगळ्यात हाडे हे वाटला का, सगळ्यात हाडे हे जी देवीची मूर्ती आहे ना, त्यांनी कलाकृती केली ना. बाप, ह्याचा इतिहास काय आहे यार. प्लीज शपथ, कडक आहे कडक आहे. 1 2 3 4 5 मस्त कडक आहे. आई शपथ, हे मंदिराची हिस्ट्री नाही माहीत, पण बापे पहिल्यांदा चालू आहे लाईफमध्ये. 1 नंबर वाटलं. जी म्हणजे त्यांनी जी कलाकृती केली ना, डिझाईन, म्हणजे असे देवी देवतांचं ते कोरलेलं काम आहे. नक्ष एवढ्या डिटेलिंगमध्ये केले काम. बाबा, कोणी बांधलं यार माहीत नाही, पण बापे. आपण मंदिराचं जवळचं पण बघू. हे बघ, हे बघ, आई शपथ, काय केलं. दिवसा
नाही पण मी रात्री आता बघतो एकदम प्रॉपर. दिवसा यायला पाहिजे रे एकदा तरी. काय कडक केले. कसं वाटते. पाणी नाही सध्या. हे असं नंदीचं एक मंदिर आहे ते त्रिशूर आपला. धर चल बरं, तू मागायचे फोटो अरे जा ना, कर ना, मी आहे नेता. हर हर महादेव, हर हर महादेव. पहिल्यांदा आलं, खूप भारी वाटलं मंदिर बघून. म्हणजे एक आठवण ते काय यायचं होतं, कधी असं वाटलं नव्हतं का नाईटचा प्लॅन करेल आणि इथे यायची संधी भेटेल. आणि आलो म्हणजे नाही का असं अचानक बाहेर आलो आहे. खूप भारी वाटतंय. दिवसा आलं तर एक नंबर वाटतं. एकदा फक्त मित्रासोबत शूटला यायचं चालू होतं पण काही येता आलं नाही. पण आता आलं ना, एक नंबर यार. तेव्हा मस्त. गॉड्स प्लॅन हीच मस्त यार. हर हर महादेव. चला, मी असं नाईटला आलो, एकदम भारी वाटतं ह्या मंदिरात ना. तुम्ही नक्की या म्हणजे अमृतेश्वर मंदिरामध्ये. दिवसा या. आता आम्ही तर असाच प्लॅन केला आणि अचानक बाहेर ना का मी ह्या मंदिरात आलो आहे. जे दिसतंय ना म्हणजे जे गोष्टी दिसतात ना वेगवेगळ्या, एक नंबर वाटते. एक नंबर वाटते म्हणजे त्या मंदिरात. प्लीज या एकदा आणि विजिट करा ह्या मंदिराला. जे मला बघायला भेटलं ना खूप भारी. हे बघा, इथं लिहिलेलं पण आहे खूप गोष्टी, ह्या पण वाचा. आता सध्या आम्ही निघतो इकडे ना. सध्या काही इकडून तिकडून पोरं आलेत जरा, तर तुम्हाला काय सांगू. ठीक आहे, हे डिटेलिंग वाचा. तिथं म्हणजे लिहिलेलं आहे मजकूर. मी जरा जवळून दाखवतो, तुम्ही रीड करा. बाराव्या शतकात बांधलेले हे तुम्ही वाचता व्हिडिओ स्टॉप करून. अतिशय रोमॅन्टिक आहे. आता इकडं सूर्य दिसतोय समोर इकडे, आणि इकडं आपला भंडारदरा डॅम आहे. आता आम्ही इकडं शेंडेवरून सीधा आता आम्ही उंबरकोणच्या दिशेने निघू. जस्ट आता एवढंच. मध्ये आता काय घेतलं आहे मी व्हिडिओ बघायला लागेल आणि त्या व्हिडिओनुसार आपण ब्लॉगचं एंड करू. पण आता रात्रीचे काहीतरी 3-3:30 झालेत. काय माहीत टाईम झाला आहे. सो फायनली आता घरी पोचलेलं आहे. सो आता फायनली घरी पोचलो उंबरकोणला. जास्त जातो आता घरात, झोपतो, आराम करतो. कसं जे कॉन्टेंट घेतलं, जे व्हिडिओज वगैरे ते ह्या ब्लॉगमध्ये सांगतो, नाही टाकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. जातो आता झोपायला. हे माझं खळ परत एकदा दाखवतो. ह्या गाडीत गेलो आपण, फिरून आलो. आता जाऊ मस्त झोपूया. बाय. चलो टेक केअर. बाय.